हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नम. ओम श्री कुळदेवताय नम. ओम श्री गुरुदेवताय नम. ओम सर्व श्री इष्ट देवताय नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज गुरुवार दिनांक 29 मे 2025, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु आयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास ज्येष्ठ, पक्ष शुक्ल. तिथी मित्रांनो, आजची तृतीया तिथी आहे. रात्री 11 वाजून 19 मिनिटांनंतर चतुर्थी तिथीला सुरुवात होईल. वार गुरुवार आहे. नक्षत्र मित्रांनो, आद्रा नक्षत्र आहे. रात्री 10 वाजून 39 मिनिटांनंतर पुनर्वसू नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, शूल योग आहे. दुपारी 3 वाजून 47 मिनिटांनंतर गंड योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, तैतील करण आहे. दुपारी 12 वाजून 32 मिनिटांनंतर गरज करण्याला सुरुवात होईल. आणि रात्री 11 वाजून 19 मिनिटांनंतर वनिज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य वृषभ राशीत असेल, चंद्र मिथुन राशीत, गुरु मिथुन राशीत, शनिदेव मीन राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे आहे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा छोटासा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हरो शिव शिव शंभो राज्ञ प्रवर्तमानसद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके 1947 प्रभाती षष्टी संवत्सरामध्ये विश्वासू नाम संवत्सरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतू ज्येष्ठ मासे शुक्ल पक्षे बृहस्पती वासरे आद्रा नक्षत्रे शूल योगे तैतील करण युक्तायाम तृतीया शुभतिथो वीरगोत्रात उत्पन्न वेकडप्पा मोपात दुरितक्षय द्वारा श्री पार्वती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देव पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 12 वाजून 32 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतर जर आपणाला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहू. यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक जून दिनांक 2, 4, 8, 12, 15, 16, 19, 20. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलाय जून दिनांक 9, 10, 12 आणि 15. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 31 जून दिनांक 8, 16 आणि 20. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 30 जून दिनांक 6, 8, 15 आणि 20. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 31 जून दिनांक 6, 8, 12, 19, 20. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 29 जून दिनांक 5 आणि 6. मित्रांनो, यानंतर माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत मित्रांनो, हे लक्षात घ्या. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक जून दिनांक 2, 4, 6 आणि 8. या विवाहाचे मुहूर्त देखील मार्गशीर्ष मासाशिवाय आता नाहीत मित्रांनो, हे लक्षात घ्या. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय जून दिनांक 5 आणि 6. यासाठी पण वास्तुशांतीसाठी श्रावण मासामध्ये आपल्याला मुहूर्त मिळतील मित्रांनो. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 31 जून दिनांक 2. यानंतर मात्र श्रावण मासाशिवाय आपल्याला भूमिपूजन व पायाभरणीसाठी मुहूर्त मिळणार नाही मित्रांनो. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल कोणत्याही देवी देवतांच्या, तर त्यासाठी आपण
या मुहूर्तावर त्यांची प्राणप्रतिष्ठा करावी. जून दिनांक 5, 6, 8 यामध्ये आपण सर्व देवांसाठी प्राणप्रतिष्ठा करू शकता मित्रांनो. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मात्र आपल्याला या मूर्तीवर रोज संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो मित्रांनो. अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानून त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखे वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपणास मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये मित्रांनो तृतीया श्राद्ध कर्म आहे. या तृतीया तिथीवर जर आपले माता किंवा पिता स्वर्गवासी झाले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्धकर्म करणे गरजेचे आहे मित्रांनो. मग ते आपण घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण पंडिताच्या माध्यमातून करा, विधिवत करा आणि अपराह्न काळामध्ये करा. तेव्हाच आपली पितळ सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता मित्रांनो. राहू काळ मित्रांनो दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत असणार आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे बिघडवतो मित्रांनो. त्यामुळे आपल्याला इतर वेळेमध्ये आपली महत्वाची कामे असतील तर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होऊ शकते मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. पण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरिओम शिवशंभो महादेव.